तथागत भगवान बुद्धांचा पवित्र आणि पावन असा सद्धम्म, या सद्धम्मानुरूप आचरण करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील श्रावक संघ, या तीन रत्नांना सर्वप्रथम वंदन. या तीन रत्नांचं दर्शन तुम्हा सर्वांना ज्या महामानवांनी घडवलं असे ते युगंधर युगपुरुष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन. आज आपण धम्मपदाच्या 101 गाथेला पाहत आहोत. या गाथेचा विषय आहे की 1000 अनर्थकारी गाथांपेक्षा एकच अर्थयुक्त गाथा श्रेष्ठ आहे. 1000 अनर्थकारी गाथांपेक्षा एकच पण अर्थयुक्त गाथा ही श्रेष्ठ आहे. आणि यामध्ये बाह्य दारूचिरियाची गोष्ट आहे. हे एका व्यक्तीचं नाव आहे, बाह्य दारूचिरिय. आता हे नाव त्याला का मिळालेलं आहे, बाह्य दारूचिरिय? तर हे सुद्धा पुढे आपल्याला कथेमध्ये त्याचं स्पष्टीकरण होईल. तर पाहूया आपण धम्मपद गाथा नंबर 101. सहसमपीचे गाथा अनर्थपद संहिता, एकं गाथा पदं सेयो यं सुत्वा उपसम्मति. यं उपमा, यं सुत्वा उपसम्मती. उपसम्मती म्हणजे मनुष्य शांत होतो. यंग म्हणजे जे, ते मनुष्य शांत होतात. कोणते? एकं गाथा पदं सेयो, जे केवळ एक गाथा पण अर्थपूर्ण अशी गाथा जे ऐकतात, ती एक गाथा अर्थपूर्ण आहे की जी एक गाथा ऐकल्याने माणूस उपशांत होतो, शांत होतो. त्या 1000 गाथासुद्धा कामाच्या नाहीत की ज्या 1000 गाथांनी माणूस आयुष्यभर त्या गाथा म्हणत राहिला तरी त्या गाथांचा काही अर्थ निघत नसेल तर त्या गाथेने माणूस शांत होणार नाही, उपशांत होणार नाही, संत होणार नाही, अरहंत होणार नाही. तर ती गाथा काहीही कामाची नाही. आणि म्हणून सहसमपीचे गाथा अनर्थपद संहिता, एकं गाथा पदं सेयो यं सुत्वा उपसमंती. सुत्वा म्हणजे ऐकून. सहसमपीचे गाथा, सहसमपी म्हणजे हजारो. हजारो गाथा जरी अनर्थपद संहिता म्हणजे ज्या अर्थहीन अशा गाथा आहेत, अशा हजारो गाथा जरी आपण ऐकल्या तरी त्यापेक्षा एकं गाथा पदं सेयो यं सुत्वा उपसमंती, एकच गाथा श्रेष्ठ आहे. अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथा जरी कोणी गायल्या तरी एकच गाथा श्रेष्ठ असू शकते जी ऐकून माणूस उपशांत होतो. तर याला अनुसरून एक सुंदर अशी गोष्ट आलेली आहे. श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी एक संन्यासी ज्याचं नाव आहे बाह्य दारूचिरिय, याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. बाह्य दारूचिरिय, आणि तो सुद्धा संन्यासी आहे. तो संन्यासी कसा झाला आणि त्याचं नाव असं का पडलं हे आपल्याला गाथेतून ऐकायचं आहे. आणि या गाथेचा सारांश आहे जो पहिलाच आपण सांगतो आहोत की हजारो गाथांपेक्षा एक गाथा श्रेष्ठ आहे की ज्या गाथेने माणूस
संत होतो, शांत होतो, अरहंत होतो. तर श्रावस्ती येथे जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी एक संन्यासी ज्याचं नाव बाह्य दारुचिर्य आहे याला उद्देशून ही गाथा म्हटली. एकदा एक व्यापाऱ्यांचा जथ्था बोटीवरून समुद्र सफारीवर निघाला, नाही का. जसे शेतकरी निघतात प्रवास करायला, तर एकदा एक व्यापाऱ्यांचा जथ्था बोटीवरून समुद्र सफारी करायला निघाले. बोट समुद्रात त्यांची नौका भंग होऊन बुडाली. पहा, व एकच व्यक्ती सोडून बाकी सर्व त्या बोटीवरून बुडून मरण पावले. जो त्यातून वाचला त्याने एका लाकडी तरंगत्या फळीच्या आसऱ्याने सुपारक नावाचे बंदर गाठले. पहा, काही 4-5 जण आहेत, त्यापैकी ती बोट उलटली, बुडाली, त्यातला एक जण वाचला. तर तो जो वाचला तर त्याने काय केलं, लाकडी तरंगत्या फळीचा वापर करून सुपारक नावाचं त्यानं बंदर गाठलं आणि बाकीचे मरण पावले. मात्र बंदर गाठेपर्यंत त्याच्या अंगावर एकही कपडा अंग झाकण्यास उरला नाही. तो त्या काठावरच्या बंदरावर पोहोचेपर्यंत त्याच्या अंगावर कपडाच उरला नाही. म्हणून त्याने कमरेभोवती झाडाची साल बांधली, एक खापरी भिक्षापात्र घेतले. पहा, कमरेभोवती साल गुंडाळली झाडाची आणि एक खापराचं भिक्षापात्र घेतलं आणि अशा जागी जाऊन बसला की रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांची नजर त्याच्यावर पडेल. त्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांनी त्याला पाहिले. त्यांना दया आली. झाडाची साल गुंडाळलेली आहे, हातात खापर घेतलेला आहे आणि अशा ठिकाणी रहदारीच्या रस्त्यावर तो बसला तर जाणाऱ्या येणाऱ्यांना सहजच दया येईल. करुणेने लोकांनी त्याला भात आणि पेज वाढली. काहींनी विचार केला की तो एक साधू पुरुष असावा. काहींनी असा विचार केला की हा अशा अवस्थेत आहे म्हणजे तो एक कोणीतरी साधू पुरुष असला पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला नम्र अभिवादन केले. काहींनी त्याला नेसण्यासाठी कपडे देऊ केले, परंतु त्याने त्याचा स्वीकार करण्याचे नाकारले. त्याच्यामुळे आता लोक आपल्याला खायला प्यायला द्यायला लागले, आपल्याला अभिवादन करायला लागले. आणि आता जर का यांचे कपडे आपण घेतले, ते कपडे चांगले आपल्या अंगावर जर राहिले तर आपल्याला खाया प्यायची व्यवस्था आपली कायमची बंद होऊ शकते. म्हणून आणि त्यातल्या त्यात लोक त्याला अभिवादन करायला लागले. त्याच्यामुळे काय झालं, त्याचा अहंकार वाढला. परंतु त्याने त्याचा स्वीकार केल्याचे नाकारले, कारण त्याला वाटले की जर मी वस्त्रांचा स्वीकार केला तर जो आदर ते आज देत आहेत तो आदर मला मिळणार नाही. शिवाय काही लोक त्याला अर्हत समजून त्याचा अधिकच आदर करू लागले. काही लोकांना वाटले अरे याच्या अंगावर कपडे नाही आणि हातात खापराचं भिक्षापात्र आहे, म्हणजेच याचा अर्थ हा कदाचित याच्या सर्व इच्छा संपल्या, म्हणजे याच्या मनातल्या सर्व इच्छा संपल्या, म्हणजे हा अर्हत झाला कदाचित, असं लोक त्याला समजायला लागले. पण खरा तो कोण आहे? खरा तर तो त्या नावेतून, त्या बोटीतून वाचलेला आणि त्याच्या अंगावर कपडे नाहीत, म्हणून आता त्याच्याकडे काहीच नाही. म्हणून त्याने खापराचं भिक्षापात्र घेतलं आणि झाडाची वल्कले म्हणजे साल त्याने गुंडाळली. अशी त्याच्यावर परिस्थिती आली. लोक त्याला अभिवादन करायला लागलेत, असं समजायला लागलेत की हा अर्हत आहे. आता काय झालं की त्याला अर्हत समजून त्याचा अधिकच आदर करू लागले आणि त्यालाही त्या लोकांच्या वागण्याने हळूहळू स्वतः अर्हत असल्याचा भास व्हायला लागला. त्यालाही वाटायला लागले की आपण अर्हत आहोत. आणि जरी तो मिथ्यादृष्टी असलेला माणूस असला तरी कमरेभोवती झाडांच्या साली गुंडाळल्यामुळे त्याला लोक बाह्य दारुचिर्य असे संबोधू लागले. तो कसा होता? मिथ्यादृष्टीचा होता. मिथ्यादृष्टी म्हणजे चुकीची दृष्टी. मिथ्यादृष्टीच्या विरोधात आहे सम्यक दृष्टी.
सम्यक दृष्टी म्हणजे सत्य काय असत्य काय याचं ज्ञान, आणि मिथ्या दृष्टी म्हणजे अंधश्रद्धेत गुरफटलेला. आता याला अर्हत या शब्दाचा अर्थ समजलेला नाही तर तो अर्हत आहे का? नाही. तो तर परिस्थितीने भिकारी कंगाल झालेला व्यक्ती होता, परंतु लोक त्याला अभिवादन करायला लागले, अर्हत समजायला लागले, आणि म्हणून त्यालासुद्धा असं वाटायला लागलं की मी अर्हत आहो. म्हणून तो मिथ्या दृष्टीचा होता, चुकीच्या दृष्टीचा होता, अज्ञानी दृष्टीचा होता. आणि म्हणून त्याला लोक बाह्य दारुचिर्य असे म्हणायला लागले. आता बाह्य दारुचिर्य म्हणजे काय? तर बाह्य म्हणजे बाहेरून आलेला. तो त्या गावचा होता का? नाही. तो तर त्या बोटीतून वाचून कसा बसा त्या गावात पोचलेला होता, म्हणून तो बाह्य गावातला होता, बाहेरच्या गावचा होता, म्हणून त्याला बाह्य म्हणायला लागले. आणि दारुचिर्य म्हणजे वल्कले म्हणजे साल जो अंगावर गुंडाळतो त्याला दारुचिर्य असं म्हणतात. तर झाडांच्या सालीचे वस्त्र गुंडाळणारा म्हणजे दारुचिर्य, आणि बाहेरचा आहे म्हणून बाह्य म्हणून त्याचं नाव झालं बाह्य दारुचिर्य. एके रात्री महाब्रह्म त्याला भेटण्यासाठी आला व त्याला म्हणाला. पहा, एके दिवशी महाब्रह्म त्याला भेटण्यासाठी आला आणि म्हणाला, काय म्हणाला? बाह्य, तू अजून अर्हत झालेला नाहीस. पहा काय म्हणतो त्याला, तू अजून अर्हत झालेला नाहीस, शिवाय अर्हतास आवश्यक असणारे गुणही तुझ्यात विद्यमान नाहीत. त्यावर बाह्य महाब्रह्माकडे बघून म्हणाला, होय, आपण म्हणता त्याप्रमाणे मी अर्हत नाही हे मान्य करतो. मला असे वाटते की मिथ्या दृष्टीने मी अर्हत असल्याचा आव आणला. पहा, एवढं मात्र खरं की त्याने स्वतः कबूल केलं काय की माझ्यामध्ये मिथ्या दृष्टी आहे आणि मी अर्हत असल्याचा मी आव आणला. माझी झालेली चूक मी कबूल करतो. पहा, बौद्ध धम्म हा इथेच आहे. हाच बौद्ध धम्म आहे की आपली झालेली चूक कबूल करणे. जो व्यक्ती निर्दोष होऊ इच्छितो त्या व्यक्तीचं काम आहे, त्या व्यक्तीचा मार्ग आहे की त्याने त्याचे झालेले दोष हे कबूल करणं आवश्यक असतात की माझ्याकडून ही चूक झालेली आहे, माझ्यात हे दोष आहे. जोपर्यंत तो दोष उघडे करत नाही तोपर्यंत त्याचे दोष नष्ट होत नाहीत. दोष जर झाकून ठेवले तर ते तसेच वाढत जाते. आणि म्हणून आपली प्रथा आहे की भंतेजी आले की आपण पहिले त्यांना त्यांच्याजवळ वंदन करतो आणि म्हणतो. पण आपलं असं आहे की आपण म्हणतो काय याचा आपल्याला कधी ताळमेळ नसतो, पण म्हणतो मात्र खरं. भंतेजी आले की आपण विहारामध्ये त्रिशरण पंचशील घ्यायच्या अगोदर त्यांना सर्वजण म्हणतो की ओ का सवंदामि भंते द्वारतेनं मया कत्तं सब अपराधं. अपराधं हा शब्द तर तुम्हाला समजतो की नाही? सब अपराधं, अपराध म्हणजे अपराध, चूक. सब अपराधं म्हणजे सब म्हणजे सर्व. द्वारतेनं मया कत्तं, माझ्याकडून येन केन प्रकारे जर काही दोष झाले असतील तर काय करा म्हणते, खम तुमे म्हणते. द्वारतेनं मया कत्तं सब अपराधं खम तुमे म्हणते. आणि हे असं एकदा म्हणत नाही तर किती वेळा म्हणतो? किती वेळा? द्वितीयंपी म्हणजे दुसऱ्यांदा, तृतीयंपी म्हणजे तिसऱ्यांदा. म्हणते दुसऱ्यांदा सुद्धा याचना करतो की आमच्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. आणि तिसऱ्यांदा सुद्धा ती याचना. यामुळे काय होते की आमचा अहंकार गळून पडतो, आमच्या दोषाची आम्हाला जाणीव होते, आणि आमचे दोष जर आम्हाला समजले तरच आम्ही निर्दोष होऊ शकतो. आणि निब्बाण म्हणजे काय तर निर्दोष जीवन म्हणजे निब्बाण आहे. आणि म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा ज्या 4 प्रतिज्ञा सांगितल्या आहेत त्यातली एक प्रतिज्ञा आहे आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. काय प्रतिज्ञा आहे ते? प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य
ते नष्ट करण्याचे. हे सातत्याने आपण ध्यानात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा बाह्य दारुचिरीय याला जेव्हा महाब्रह्मा येऊन विचारतो की तू अजून अर्हत नाहीस आणि तुझ्यामध्ये ते गुणसुद्धा दिसत नाहीत, तर तो कबूल करतो. पहा की हे खरं आहे की मी अर्हत नाही आणि मी मिथ्या दृष्टीने, चुकीच्या दृष्टीने स्वतःला अर्हत म्हणवत आहो. पण तो बाह्य दारुचिरीय त्या महाब्रह्माला काय विचारतो माहीत आहे का? तो म्हणतो ठीक आहे मी अर्हत नाही हे बरोबरच आहे, पण जगात कोणी अर्हत असल्याचे आपणास माहीत आहे का? यावर त्या महाब्रह्माने त्या बाह्य दारुचिरीयाला सांगितलं, होय ह्या जगात अर्हत आहेत. गौतम बुद्ध नावाचे श्रेष्ठ असे गुरु श्रावस्ती येथे विहरत असून त्यांनी अर्हत पद प्राप्त केले आहे. त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केलेली आहे आणि त्यांच्या हजारो भिक्षूंना अर्हत पद कसे प्राप्त करावे याचे शिक्षण देत आहेत. त्यांना मार्गदाता असे म्हणतात. त्यांना मार्गदाता म्हटलेले आहे. कशाचे मार्गदाता आहेत ते मार्गदाता आहेत निर्दोष जीवन कसं जगायचं, निर्वाणाचा साक्षात्कार कसा करायचा, दुःख कसं नष्ट करायचं, जन्म मरणाच्या फेऱ्यातून कसं मुक्त व्हायचं. कारण त्यांच्या मार्गावर चालून आज हजारो जणांनी अर्हत पद प्राप्त केलेले आहे असं महाब्रह्मा त्याला बाह्य दारुचिरीयाला सांगतो. महाब्रह्माकडून हे ऐकताच बरोबरच त्याच्या मनात अपूर्व धम्मसंवेग जागा होतो. काय जागा होतो? धम्मसंवेग त्याच्यामध्ये जागा होतो की अरे असा कोणी या जगामध्ये आहे खरोखरचा अर्हत जीवनमुक्त आहे, सर्व मानसिक वेदनांपासून मुक्त आहे. हे जेव्हा त्याला समजते तर त्याचा धम्मसंवेग जागा होतो आणि तो भगवंताच्या दर्शनास अत्यंत आतुर झाला व तात्काळ श्रावस्तीच्या मार्गाला जायला निघाला. त्याने लवकरात लवकर पोहोचण्याच्या आतुरतेने रस्त्यात फारच कमी वेळ विश्रांती घेतली. पहा तो श्रावस्तीला निघाला तर तेव्हा त्याला लवकरात लवकर केव्हा केव्हा तथागताकडे पोहोचतो ही घाई झाली आणि म्हणून थकला तरी असा थोडा वेळ बसला आणि लगेच तो उठला. फार वेळ त्याने विश्रांती घेतली नाही, आळसात तो पडला नाही, तो सतत चालत राहिला. जेव्हा तो श्रावस्तीच्या जेतवन विहारात पोहोचला, जसा पोहोचला तेव्हा त्याला समजले की भगवान भिक्षाटनास शहरात गेलेले आहेत. भगवान कुठे गेलेले आहेत? शहरात. आणि त्याच्या मनाचा संवेग तर असा झालेला आहे की मी केव्हा केव्हा तथागताकडे जातो आणि केव्हा केव्हा त्या अर्ह जीवनमुक्त त्या सम्यक बुद्धाकडून धम्माचा उपदेश ग्रहण करतो. पण जसाही तो त्या शहरात पोचतो त्याला तिथे समजते की अरे भगवान शहरात गेलेले आहेत भिक्षाटनासाठी, चारिका करण्यासाठी. त्याने क्षणाचाही विलंब न लावता शहराचा रस्ता धरला. पहा भगवान विहारात परतण्याची सुद्धा वाट पाहायला तो तयार नव्हता की भगवान चारिका करून येतीलच, विहारात येतील तेव्हा आपण मग वंदन करून त्यांना धम्म विचारू, एवढा सुद्धा त्याला धीर नव्हता. एकदम तो अधीर झाला. नगरात भिक्षा मागताना भगवंतांना त्याने ओळखले. पहा डायरेक्ट नगरात गेला, शहरात गेला आणि शहरामध्ये भगवान भिक्षा मागत आहेत, चारिका करत आहेत, भिक्षाटन करीत आहेत. तो डायरेक्ट भगवंताकडे जातो आणि त्याने भगवंताला ओळखले की हेच आहेत ते भगवान. भगवंताचा परिचय सुद्धा त्याला कोणी करून दिला नाही, त्याची त्याला गरज वाटली नाही. भगवंताची ती शांत मुद्रा आणि लोकांमध्ये बुद्ध गुणांची चर्चा यावरून त्याने त्यांना ओळखले व त्यांचा पाठलाग करू लागला. रस्त्यातच त्याच्या चरणावर डोके टेकले व धम्म शिकविण्याची याचना करू लागला. रस्त्यातच त्यानं ओळखले की हेच आहे ते भगवान बुद्ध, जे अत्यंत शांत
तर तो क्षणाचाही विलंब न लावता शहरामध्ये गेला, भगवंताला पाहिलं आणि त्यांच्या चरणावर डोकं टेकवलं आणि तिथेच धम्म शिकवण्याची याचना करू लागला तथागताचे पाय धरून. भगवंत त्याला म्हणाले, अरे बाह्य, ही वेळ भिक्षाटनाची आहे, धम्मदेशनेची नाही. नाही का? ही वेळ धम्मदेशनेची नाही. बाह्याने पुन्हा विनंती केली, भगवान आपण जाणत नाही काय की तुमच्या किंवा माझ्याही जीवनाचा भरोसा नाही. तुम्ही किंवा मी आता जिवंत आहोत, घडीभरानंतर कोण जिवंत राहील, कोण मरेल सांगता येत नाही. तेव्हा मला धम्म आता शिकवावा. पहा त्याने काय विनंती केली की हे जीवन क्षणभंगूर आहे, कोणाला सांगता येत नाही, आणि म्हणून भगवान माझी विनंती आहे की तुम्ही मला आताच धम्म शिकवा. पहा हातामध्ये भिक्षापात्र आहे, भगवान शहरातल्या रस्त्यावर आहेत आणि तो म्हणतो की मला आता धम्म शिकवा. मी क्षणाचीही वाट पाहायला तयार नाही. त्यावेळी भगवंतांनी जाणले की बाह्याने 120 योजने अंतर एका रात्रीत चालून पार केले होते. पहा तो 120 योजन अंतर एका रात्रीत चालून आला होता, तरी तो भगवंतांना बघून अत्यंत हास्यमुद्रित दिसत होता. त्याच्या मनाचं ते बळ होतं आणि म्हणून तो थकल्यानंतर सुद्धा हसतमुख होता. का? त्याच्या मनामध्ये असणारी ती श्रद्धा. आणि म्हणून या मनात असणारी ही जी श्रद्धा होती, तो थकल्यानंतर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. इथे असणारे तुम्ही लोकसुद्धा तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे म्हणून तुम्ही प्रसन्न आहात. घरी गेलेल्या माणसांना तुम्ही पाहता, रात्रीचे 9 वाजलेले आहेत. ते तुम्हाला पाहून जांभळी देऊन म्हणतात, झाला का ग्रंथ? वाजले वाटते 9:30 आहे ना, 9:15 वाजले वाटते. हां, आज जरा शिल्लकच झालं. जरा जांभळी देऊन म्हणतात आळसाने. त्यांच्यातून तुमच्यात हा फरक राहतो. हे आहे मनाचं बल. मन फार पॉवरफुल आहे, खूप शक्तिमान आहे मन. तर तो म्हणतो की मला आताच धम्म शिकवा. आणि भगवंत सुद्धा पाहतात आणि म्हणूनच भगवंतांना वाटले की त्याला लगेच धम्म न शिकवता तो शांत व स्थिर झाल्यावर धम्म नीट समजून सांगावा. परंतु तरीही त्याने भगवंतांनी धम्म लगेच शिकवावा यासाठी वारंवार आग्रह केल्यामुळे भगवंतांनी बाह्यावर करुणा करून रस्त्याच्या कडेलाच उभे राहून थोडक्यात धम्म सांगितला. पहा याचा आग्रह सुरू आहे. तेव्हा भगवंत रस्त्याच्या कडेला उभे राहिले. तो बिचारा खाली बसला आणि भगवंतांनी त्याला रस्त्याच्या कडेवर धम्म सांगितला. महाकरुणिक आहेत ना, मनामध्ये करुणा आहे. जर कुणी असा गयावया करून जर का कोणी धम्म मागतो आहे तर काय ते धम्म देणार नाहीत? तुम्हाला माहीत आहे की भगवान बुद्ध तर शेवटचा श्वास घेण्याची वेळ आलेली असताना सुद्धा एक म्हातारा येतो आणि म्हणतो, सगळे लोक त्या वेळेला भगवंताचं दर्शन घेतात आणि निघून जातात, पण एक म्हातारा म्हणतो की नाही, मला दर्शन नाही घ्यायचं, मला धम्म ऐकायचा आहे, मला धम्म सांगावा तथागतांनी. त्यावेळेला सुद्धा, त्यावेळेला शेवटच्या क्षणी भंते आनंद म्हणतात, अरे नाही नाही नाही, हे सगळे लोक, राजे महाराजे सुद्धा दर्शनाला आलेले आहेत, श्रेष्ठीगण सुद्धा आलेले आहेत, मोठमोठे व्यापारी आलेले आहेत, कुणालाही आता वेळ मिळत नाही. तू जाणतो आहेस की हा वेळ कोणता आहे? अरे हा अंतिम काळ आहे, तेव्हा लोकांना आता दर्शन घेऊ द्या. हे शब्द तथागत ऐकतात आणि त्या आनंदाला म्हणतात, आनंदा, अरे त्याला थांबू नको, त्याला पाठव. हे महाकरुणिक तथागत आहे. इतकी अगाध अशी करुणा त्यांची आपल्यावर आहे. आणि म्हणूनच त्या करुणेनेच तथागत रस्त्याच्या कडेवर उभे राहतात आणि त्याला बाह्य दारुचर्येला धम्म उपदेश करतात.
काय सांगतात पहा, आपल्या या आजच्या धम्मपद गाथा नंबर 101चा विषय काय आहे की 1000 अनर्थकारी गाथांपेक्षा एक गाथा श्रेष्ठ आहे की जी माणसाला शांत बनवते. तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या दारुचिरियाला उपदेश देतात. तर काय म्हणतात, दिठ्ठे दिठ्ठमतं भविष्यति, दिठ्ठे दिठ्ठमतं भविष्यति असा उपदेश करतात. म्हणजे पाहताना फक्त पाहणेच असू दे, पाहताना फक्त पाहणे. लुक अँड लुक म्हणून काही लोकांनी त्यावर म्हणजे हे केलेलं आहे की आपलं स्वतःचं त्यामध्ये काही ॲड करून लोकांना उपदेश केलेले आहेत. लुक अँड लुक, फक्त पाहताना पाहणे. तर तथागतांनी त्याला सांगितलं की दिठ्ठे दिठ्ठमतं भविष्यति, सुत्ते सुत्तमतं भविष्यति. पहा काय सांगितलं, फक्त दोनच गोष्टी सांगितल्या की पाहताना फक्त पाहणे एवढंच काम करायचं आणि सुत्ते सुत्तमतं भविष्यति. म्हणजे ऐकताना फक्त ऐकणेच असावे. आता किती बरं सोपं आहे, पाहताना पाहणे बस, याच्या पलीकडे काहीच करायचं नाही. झाला धम्म, इतक्यातच धम्म आहे बा. कारण तथागत हे तथागत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनी जाणलं की या रस्त्यावर याला काय सांगणार आहोत, परंतु तो सुद्धा इतका त्याच्या अंतकरणामध्ये धम्मसवेग जागा झाला होता की केव्हा केव्हा मी ऐकतो. आणि मग त्याला थोडक्यात सांगतात की पाहताना फक्त पाहणे एवढं काम कर. आणि मग काय होते की तो भगवान बुद्ध निघून जातात आणि तो त्या रस्त्याच्या कडेलाच असा बसून राहतो. भगवान बुद्ध चारिकेला शहरामध्ये जातात आणि तो बसून राहतो. बसून काय करतो, तर तो बसून फक्त एकच काम करतो, पाहताना फक्त पाहण्याचं काम करतो. बस एवढंच काम करतो. मग बसता बसता तो काय पाहतो, शरीराची वेदना पाहतो. काय पाहतो, शरीराची वेदना पाहतो. आता वेदना झाल्यानंतर काय होते, वेदना झाल्यानंतर आपलं असं होते, अरे रे 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 खूप दुखत आहे. मग बदला बदला पाय, मांडी बदला. बुद्धानं काय सांगितलं, पाहताना फक्त पाहणे. दुखत आहे ना तर फक्त पहा, बस सांगा, इतका उपदेश आहे तो. फक्त दुखत आहे ना फक्त पहा, अरे रे 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 करू नका, असं करू नका, म्हणजे पाय बदलू नका. तो बिचारा बसला. आणि हे जसं मी याविषयी सांगितलं, या कायेच्या वेदनेविषयी, तर हे काय आहे, डोळे. तुम्हाला काहीही दिसेल तर तुम्ही जसे वेदनेच्या बाबतीत सांगितलं की अरे अरे दुखत आहे असं करू नका, तसं पाहताना अरे काय सुंदर आहे, ही काय आहे, प्रतिक्रिया आहे, तर प्रतिक्रिया करू नका. अरे काय वाईट आहे, सुंदर आहे, वाईट आहे, काही प्रतिक्रिया करायची नाही. काय, फक्त पाहताना फक्त पाहणे, पाहताना फक्त पाहणे. आणि चव घेताना फक्त चव, खारट आहे, तुरट आहे, आंबट आहे, गोड आहे, काहीच नाही. खात आहे ना, बस खायचं. प्रतिक्रिया नाही, रिॲक्शन नाही. स्पर्श, फक्त अनुभव, फक्त अनुभव करणे. समजून घेणे म्हणजे फक्त समजणेच असावे, दुसरे काहीही नाही, दुसरे काहीच नाही. भगवंताचा हा छोटा सारयुक्त धम्मोपदेश त्या जाणकार संन्याशाने फार विस्तारपूर्वक व खोलवर जाणला. पहा, एवढा मोठा त्याच्या अंतःकरणामध्ये धम्मसंवेग जागा झाला होता. आणि म्हणून तो वयस्कर असला तरीही तो भगवंताकडे न थकता तथागताकडे गेला आणि काही विलंबाचा विचार न करता तो शहरात भगवंताच्या मागोमाग धावत गेला.
आणि बुद्धाला म्हणतो की नाही नाही मला आता सांगा, तर त्याचीसुद्धा काहीतरी पारमी असली पाहिजेत, पुण्य पारमी असली पाहिजेत, की त्याच्यासोबतचे सर्व लोक मेले होते आणि तो एकटाच वाचला होता. तो निश्चितच काही पुण्य पारमितांचा धनी निश्चितच असावा. आणि म्हणून त्याने भगवंताचा तो संदेश ऐकला आणि काम सुरू केलं. पाहताना फक्त पाहणे. भगवंताचा छोटा सारयुक्त धम्मोपदेश त्या जाणकार संन्याशाने फार विस्तारपूर्वक व खोलवर जाणला. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मन ह्या सहाही इंद्रियांच्या सहाय्याने ज्या क्षणाला, ज्या द्वारावर, ज्या विषयाचे ज्ञान म्हणजेच रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श. पहा, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शब्द, गंध, रूप, रस आणि स्पर्श हे काय आहेत? हे त्या विषयाच्या दारावर उभे होतात. डोळ्याच्या द्वारावर काय तयार होते? रूप. कानाच्या याच्यावर काय होते? आवाज, कर्णप्रिय आवाज आणि कानाला न आवडणारा आवाज. रस जिभेवर उत्पन्न होतो. स्पर्श त्वचेवर. हे जे आहे पदार्थ अथवा विकल्पांचा संस्पर्श होईल, त्या क्षणी जे होत आहे त्या क्षणी तीच अनुभूती घ्यावी. पाहायचे ते पाहणेच व्हावे, ऐकायचे ते फक्त ऐकणेच व्हावे. वास घेणे म्हणजे फक्त वासाचीच अनुभूती, स्वाद घेताना केवळ स्वादाचीच ओळख, स्पर्श करताना फक्त स्पर्शाचीच अनुभूती, विचार करताना फक्त विचारांचीच अनुभूती घ्यावी, त्यावर कोणतीच प्रतिक्रिया करू नये. अर्थात ज्या क्रिया घडत आहेत असे आपण पाहतो त्या साक्षीभावाने पाहाव्या. कशा पाहाव्या? साक्षीभावाने, म्हणजे तटस्थतेने. म्हणजे जर आपल्या पायात वेदना होत आहेत ना, तर त्या तटस्थतेने पाहाव्या. साक्षीभाव, जसं काही आपण दुसऱ्याच्या वेदना पाहत आहोत. तेव्हा पाहण्यातही मी पाहतोचा भ्रम नाहीसा होतो. पाहणे केवळ पाहणेच राहते, ऐकणे केवळ ऐकणे राहते, स्पर्शात केवळ स्पर्शच राहतो. तसेच जाणणे केवळ जाणणे राहून जाते. करतो आहे किंवा भुगतो आहे याऐवजी होत आहे. पहा, करतो आहे किंवा भुगतो आहे म्हणजे वेदना झाली. जर आपण पाहत राहिलो फक्त आणि त्यावर रिॲक्शन दिली नाही तर काय होते की ती फक्त क्रिया घडते, आपण तिला भोगत नाही. ती होत आहे क्रिया, हे सत्य अनुभवास येते. म्हणजे भोक्ताभाव आणि कर्ताभाव माया विदीर्ण होते. अहंभाव जाऊन अहंकार विहीनता येते व आत्मभाव अनात्मभावात बदलतो. आत्मभाव कशामध्ये बदलतो? अनात्मभावात. अनात्मभाव म्हणजे काय? मी नाही आणि माझं नाही, म्हणजे अनात्मभाव आहे. म्हणजे या शरीरात जेव्हा वेदना होतात आणि जेव्हा आपण तटस्थतेने पाहतो, साक्षीभावाने पाहतो, त्याच्यावर रिॲक्शन करत नाही, तेव्हा म्हणजे आपला भोगता भाव संपून जातो. जेव्हा भोगता भाव असतो त्या वेदना आपल्याला जास्त वाटतात. साक्षीभावाने पाहतो तर त्यातला मी संपून जातो. जर माझं दुखत नाही तर आपल्याला जास्त दुःख वाटत नाही. मग मी आणि माझाचा भाव त्या वेदनेच्या प्रती संपला की तो भोगता भाव संपून जातो. साधक स्वानुभूतीच्या बळावर ह्या सत्याला स्वतः जाणतो व त्याला हे स्पष्ट होते की त्या इंद्रिय क्षेत्राच्या अनुभूतीमुळे पुन्हा मीचे अहंचे अस्तित्व गळून पडलेले असते. अशा अहंशून्य अवस्थेला पोचताच लोकोत्तर निर्वाणाचा साक्षात्कार होतो. ऐसे वंतो दुःखसा, म्हणजे हाच दुःखाचा अंत आहे. मेधावी संन्यासी बाह्य भगवंतांनी दिलेल्या संक्षिप्त उपदेशाला विस्ताराने केवळ समजूनच थांबला नाही तर त्याचा त्याने अभ्यास केला. पहा, त्याने फक्त काही ऐकलंच नाही तर त्याने त्याचा अभ्यास केला. त्या तिथेच बसून ज्याला आपला मृत्यू समोर दिसतो आहे
त्याला प्रमाद करण्यास वेळ कुठला? पहा, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की ज्याला समोर आपला मृत्यू दिसतो आहे त्याला प्रमाद म्हणजे चूक किंवा अपराध, ज्याला मृत्यू दिसतो आहे त्याला प्रमाद म्हणजे अपराध करण्यासाठी वेळच नसतो. ज्याला असं वाटते की आता समोरचं आयुष्य फार कमी आहे आपलं आणि या कमी वेळेत आपण असं ज्याला समजते तो त्यावेळेला कोणतेही अपराध करत नाही. आणि म्हणून हे शुद्ध माणसाने जाणलं पाहिजे की कोणालाही माहीत नाही की आपला मृत्यू कधी आहे, कधी कोणत्याही कारणाने आपला मृत्यू येऊ शकतो. आणि म्हणून जर मृत्यू केव्हाही येऊ शकतो असं जर माणसाला समजलं की उद्याही आपला मृत्यू होऊ शकतो, तर असा व्यक्ती आज आपल्या जीवनामध्ये कशाला काही वाईट घटना करू शकणार नाही. त्याच ठिकाणी एका बाजूला बसून तो अंतर्मुख झाला आणि अविरळ घनीभूत चित्तधारेचे तुकडे तुकडे करून प्रत्येक क्षण जसा आहे तसा स्वतंत्र पाहू लागला. काय करायला लागला तो? प्रत्येक जी चित्तधारा आहे त्या चित्तधारेचे तुकडे तुकडे करून पाहायला लागला आणि प्रत्येक क्षण जसा आहे तसा. तथागतांनी सांगितलं ना की पाहताना फक्त पाहणे, तर चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तो पाहायला लागला की या क्षणी काय चित्तामध्ये, अरे हा क्षण संपला. घड्याळाची टिक 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 वाजते की नाही, ते एक टिक आता सध्या तुम्हाला आवाज येणार नाही घड्याळाच्या टिकचा, पण रात्रीचे 12-1 वाजले की घड्याळाची टिक टिक स्पष्टपणे तुम्हाला जाणवेल. का जाणवते? बाहेरचा गोंधळ बंद होतो आणि बाहेरचा गोंधळ बंद झाल्यामुळे त्या घड्याळाची टिक टिक तुम्हाला स्पष्टपणे जाणवते. त्याच पद्धतीने तुम्ही जर बाहेरचा गोंधळ म्हणजे बहिर्मुख होणे जर थांबले आणि अंतर्मुख झाले, शांत झाले, मनाने शांत झाले, जसे की यापूर्वी आपण उदाहरणं पाहिले की गढूळ पाणी असते, त्या गढूळ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत नाही, परंतु जर नितळ पाणी असलं तर त्यामध्ये प्रतिबिंब आपलं सुंदरसं असं दिसायला लागते, स्पष्ट दिसायला लागते. तर तसं आपण जर एकाग्र झालो आपल्या कायेविषयी, वेदनेविषयी आणि चित्ताविषयी, तर चित्तात होणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये जे काही उत्पन्न होते त्याला आपण ओळखणे शिकतो. आणि मग हा बाह्य दारुचिर्य हा चित्तधारेचे तुकडे तुकडे करून प्रत्येक क्षण जसा आहे तसा स्वतंत्रपणे पाहू लागला. पाहता पाहता अस्मिता भाव गेला. पाहता पाहता कोणता भाव गेला? अस्मिता, म्हणजे त्याचा अहंकार जो आहे तो गळून गेला. पूर्वसंचित संस्कारापासून विमुक्त झाला आणि चित्त अनासक्त होऊन आश्रव मुक्त झाला. परमपद निर्वाणाचा साक्षात्कार झाला. संन्यासी कृतकृत्य झाला, धन्य झाला. राहिलेले अल्पजीवन सफल सार्थक झाले. त्याचं जीवन अत्यंत अल्प असं राहिलेलं होतं, हे त्याने जाणलं होतं. धम्मदेशना करून भगवान भिक्षाटनास गेले. त्याला सांगितलं, उपदेश केला आणि भिक्षाटनास गेले. भगवान भिक्षाटन करून परत येईपर्यंत त्याची जीवनयात्रा संपलेली होती. एका प्राण्याने त्याला भोसकून ठार केले होते. पहा, त्याला सत्याचा साक्षात्कार झाला, त्याला निर्वाण पदाचा साक्षात्कार झाला जिवंतपणेच, आणि काही वेळातच त्याला प्राण्याने भोसकून तिथे जागेवरच ठार मारलं आणि तो गतप्राण झाला, मरण पावला. भिक्षूंनी तथागतांना विचारलं. पहा, ही गोष्ट तथागताकडे जाते आणि म्हणजे भिक्षूंमार्फत तथागतांकडे जाते. भिक्षू मग तथागताला विचारतात. काय विचारतात? भगवान, ह्या बाह्य दारुचिर्य संन्यासाची गती काय झाली असावी, याची गती काय झाली असेल बघ. तेव्हा भगवान म्हणाले, तो आता गती पलीकडे गेला, त्याची आता काही गती नाही, गतीच्या पलीकडे गेला, गतिमुक्त झाला. त्याची गती काय झाली? स्टॉप झाली. त्याची स्पीड स्टॉप झाली. कोणती स्पीड स्टॉप झाली? कोणती गती थांबली? जन्म मरणाची गती थांबली.
म्हणजे तो मरणाच्या पूर्वीच त्याची जन्म मरणाची गती थांबली, म्हणजेच तो अर्हत झाला, परिनिर्वाण अवस्थेला गेला. भगवंताच्या सांगण्यावरून बाह्यचे शरीर आणि हाडे स्तूपामध्ये भिक्षूंनी जपून ठेवले. पहा, तथागतांनी सांगितलं की तो आता गतिमुक्त झालेला आहे, त्याचे हाडं शरीर ते जमा करून आणा. आणि भिक्षूंनी ते आणले, जपून ठेवले. भगवंताचे सांगणे की बाह्य जीवनमुक्त झाला हे ऐकून भिक्षूंमध्ये चर्चा सुरू झाली की घडीभराच्या धम्मोपदेशानेही बाह्य जीवनमुक्त कसा होऊ शकतो. नाही का, की त्याला तर फक्त घडीभरचा धम्मोपदेश झाला होता. भिक्षूंची उत्कंठा शिगेला पोचली व त्यांनी विचारले, भगवान, अगदी थोड्याशा अल्पशा धम्मोपदेशानेही बाह्य अर्हत कसा काय झाला, जीवनमुक्त कसा काय झाला. यावर भगवंतांनी ही गाथा उच्चारली की सहसमपीचे गाथा अनंत पदसंहिता एकं गाथा पदं सेयो यं सुत्वा उपसम्मती, ज्याचा अर्थ आहे की अनर्थकारी पदांनी युक्त अशा हजारो गाथांपेक्षाही एकच गाथा श्रेष्ठ आहे, जी एकूण मनुष्य उपशांत होतो. त्वरेच्या बाबतीत म्हणाल तर धम्मश्रवणाची अत्यंत त्वरा बाह्यला झाली होती. त्यासाठी तो घडीभरही थांबायला तयार नव्हता. भिक्षाटनासाठी विहारात शांत बसून धम्मश्रवण करण्यापेक्षा रस्त्यातच भगवंतांना अडवून धम्मश्रवण करण्याची त्याला अत्यंत घाई झाली होती. जीवनाची क्षणभंगुरताही त्याला समजली होती. अनित्याचा बोध धम्मश्रवणापूर्वीच झालेला होता. मार्ग अंतर्दृष्टी, ज्याला अभिज्ञा म्हणतात, अभिज्ञा प्राप्त करण्याची घाई सर्वात जलद होती. आणि म्हणूनच रस्त्याच्या कडेला धम्म ऐकता ऐकताच तो अर्हत झाला. म्हणून बुद्ध म्हणाले, शब्दांची संख्या किंवा वचनांच्या लांबीवर बोधी अवलंबून नाही. शब्दाच्या संख्येवर नाही, ग्रंथाच्या मोठ्या असण्यावर सुद्धा नाही, तर कशावर आहे, तर धम्मश्रवण करण्याच्या, धम्म ग्रहण करण्याच्या त्वरेवरती अवलंबून आहे. तुम्ही किती ग्रहण करता. अशी त्वरा असेल, अशी जर घाई असेल की अरे नाही, जीवनाचं काय खरं आहे. म्हातारा झाल्यानंतर कान जातात, ऐकायला मिळत नाही. म्हातारा झाल्यानंतर डोळे जातात, वाचायला मिळत नाही. आणि आपण म्हणतो की आता तर आमच्यावर जबाबदारी आहे. आणि मग हे धम्माचा जे अभ्यास आहे हे म्हाताऱ्या लोकांचं काम आहे. काय करेल, ध्यान करायला बसला तर खोकला आला, कसा बरं तो एकाग्र होईल. ध्यान करायचं आहे, चित्त एकाग्र करायचं आहे, तर शरीर स्थिर ठेवावं लागेल. शरीर स्थिर ठेवल्यावरच तो चित्ताला एकाग्र करू शकेल. जर त्याला खोकल्याची उबळ आली तर बिचारा ते करू शकणार नाही. त्याला कानाने ऐकताच आलं नाही तर तो कसं बरं ध्यान करायचं हे शिकू शकणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये बळ आहे तेव्हा धम्म खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा आपण म्हातारे होऊ, शरीर निष्क्रिय व्हायला लागेल, घरात आपली गरज पडणार नाही, तेव्हा आपण विहाराच्या कोपऱ्यामध्ये बसूनसुद्धा आपल्याला मनोरंजनाची गरजच भासणार नाही. की चला मुलांना कुणाला लावा रे टी व्ही, मला जे आवडते ती सिरियल लावा, असं म्हणायची गरजच नाही. विहारात गेले, आपले बसले ध्यान करत, कारण ध्यानामध्येच तुमचं मनोरंजन होऊन जाईल. नाही का, वेदना पळवता येतील, शरीराच्या वेदनांना पाहता येईल आणि मरणाची भीती उरणार नाही. मरण तर प्रत्येकच जण घेणार आहे, मरणाची भीती उरणार नाही. आणि जर शक्य झालं पारमिता आमच्या जर पूर्णत्वास जर जात असतील तर सांगता येत नाही की जिवंतपणेच आम्ही निर्वाणाचा साक्षात्कारसुद्धा करू शकतो. पण त्यासाठी आम्हाला आमच्या शरीरामध्ये बळ असतानाच धम्म ग्रहण करावं लागेल. नाही का. तर अशा पद्धतीने ही गाथा झाली आणि ही कथासुद्धा झाली. उद्याला आपल्याला पाहायचं आहे भद्दा कुंडलकेसा थेरीची गोष्ट.
म्हणजे एका महिलेची गोष्ट आहे आणि फार सुंदर गोष्ट आहे उद्याची. उद्याचा विषयसुद्धा एक धम्मपद श्रेष्ठ होय असा आहे. तर आजच्यासाठी एवढेच. उद्यापासून सुरू होणाऱ्या ज्या गाथा आहेत त्या श्रवणीय आहेत, सगळ्यांसाठीच ऐकायला आवडतील अशा गाथा आहेत. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो, माझेही भले हो तुमचेही कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. रोग नष्ट हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. मित्रांचे कल्याण हो शत्रूंचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. सन्मार्गाने चालूनी सर्वांचे कल्याण हो. सद्बुद्धी ये सर्वांना सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. कोणी दुःखी असू नये सर्वांचे कल्याण हो. सुखात राहो पशुपक्षी सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. जलचर प्राणी सुखी हो सर्वांचे कल्याण हो. सरपटणाऱ्या प्राण्यांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. पाळीव प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. जंगली प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. दृश्य प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो.
भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो.